स्मार्ट सुनबाई या सिनेमाचं ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेलं आहे बघा. आणि या सिनेमाच्या 2-3च गोष्टी आहेत ज्या की मला खूप खूप छान वाटल्या बघा. तर अजय गोगावले जे आहेत त्यांचं जे एक गाणं आहे, त्यांचं जे म्युझिक आहे ते मला आवडलं बघा. दुसरं म्हणजे की मूव्हीमध्ये प्रेझेंट केलेले जे सीन्स आहेत काही-काही खूप भारी आहेत बघा. म्हणजे सिनेमॅटोग्राफी त्यांना म्हणू शकतो तुम्ही. काही-काहीच म्हणतोय मी, प्रत्येक नाही. काही-काही सीन्स खूप छान दिसतायत आणि परत मूव्हीचे शूटिंग लोकेशन्स जे आहेत त्याही काही-काही छान आहेत. आणि परत या सर्वांमध्ये खूप सारी मोठी स्टार कास्ट आहे बघा. परंतु त्यामध्ये सर्वात जास्त मला एवढ्या मोठ्या एजमध्येही खूप छान जे आहे ॲक्टिंग वाटली ती म्हणजे की मोहन जोशी सर जे आहेत त्यांची ॲक्टिंग जी आहे मला फार छान वाटली. बाकी जणांनी ठीक-ठाक केली आहे. परंतु मी सर्वात जास्त प्रेफरन्स त्यांना देईल बघा. त्यांची ॲक्टिंग मला खूप छान वाटली. आणि बाकी जे कॅरेक्टर्स आहेत त्यांनी ठीक-ठाक काम केलं आहे बघा. मला काही तेवढं फार इंटरेस्टिंग त्यांचं काही वाटलं नाही. एक भाऊ कदम जे आहेत त्यांनी थोडंफार त्यांच्याजवळ थोडाफार कॉमेडी जे आहेत डायलॉग्स आहेत, परंतु तेवढं काही वर्क होताना मला दिसले नाही. आणि आणखी जर सांगायला गेलं बाकीच्या गोष्टी तेवढ्या काही इंटरेस्टिंग मला वाटल्या नाही. नक्की ट्रेलर त्यांनी बऱ्यापैकी चांगलं बनवण्याचा ट्राय केलं होतं, परंतु ट्रेलर बघून मला तेवढा काही भारी वाटला नाही ट्रेलर. ठीक-ठाक ट्रेलर तुम्ही म्हणू शकता, काही खूप छान या ट्रेलरमध्ये नाही आहे. याला ॲव्हरेज टू निगेटिव्हमध्ये मी बोलेल. जास्त काही खूप भारी असं म्हणणार नाही या ट्रेलरला. आणि परत तुम्ही म्हणताल तुम्ही प्रत्येक ट्रेलरला ठीक-ठाकच म्हणता. तर मी याला तेच म्हणतो की निगेटिव्ह टू ॲव्हरेज हे ट्रेलर तुम्ही घेऊ शकता. यावरती या सिनेमाचं काही मला वाटत नाही आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होतोय बघा. नाहीतर परत लोकं म्हणतील की खूप जास्त मेहनत घेतात पिक्चर हे तयार करायला. खरं हे असतं, ते असतं. त्या सगळ्या गोष्टी असतात बघा. परंतु जसं ट्रेलर आहे असं वाटतंय मी त्या गोष्टी बोलतोय आणि माझं मत मांडतोय. तुमचं मत आहे नक्की मांडा. तुम्हाला ट्रेलर कसं वाटलं व कसं नाही. नक्की कमेंट सेक्शन खुलं आहे. तुम्ही तुमचं मत सांगा तुम्हाला काय वाटतंय व काय नाही. थँक यू.